Today's topic is PPT City, and our speaker is Dr. Sachin Dhende. He did his MBBS and MPH in epidemiology. He has worked as a research scientist with NARI for 4 years and as a medical manager for Maharashtra and Goa in Sathi for 2 years. Currently, he is working as medical advisor with iTech India. Now, I request sir, please start the session. गुड आफ्टरनून ऑल. आवाज येतोय माझा? हो सर. ओके. तर जे काही क्वेरीज असतील ड्युरिंग सेशन मध्ये तर खाली चॅट बॉक्स आहे तिथे टाईप करत जा आणि सगळं सेशन संपल्यानंतर आपण परत एकदा शेवटी काही क्वेश्चन आन्सर असतील ते क्वेरीज आपण आन्सर करण्याचा प्रयत्न करू. तर आजचं सेशन असणार आहे पीपीटी सिटी, प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन अँड एआरटी इन प्रेग्नंट वुमन. आजच्या सेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत की HIV ट्रान्समिशन फ्रॉम मदर टू चाइल्ड इन इंडिया काय स्टेटस आहे, 4 pronged स्ट्रॅटेजी टू रिड्यूस HIV ट्रान्समिशन फ्रॉम मदर टू चाइल्ड, नॅकोच्या पीपीटी सिटी गाईडलाईन्स काय आहेत म्हणजे व्हेन अँड व्हॉट एआरटी टू स्टार्ट इन प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फीडिंग वुमन, ARV प्रोफिलॅक्सिस फॉर इन्फंट्स आणि सगळ्यात शेवटी आपण काही केस सिनेरियोज बघणार आहोत की एआरटी प्रेग्नंट वुमन मध्ये काय काय सिनेरियो म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये किंवा लेबर मध्ये आले तर काय वगैरे, इन्फंटला प्रोफाइलॅक्सिस काय द्यायचे, किती दिवसासाठी द्यायचे, मदरला एआरटी किती दिवस द्यायची, कधी चेंज होऊ शकते, या संदर्भात आपण केस सिनेरियो मध्ये शेवटी डिस्कस करणार आहोत. तर नॅको जे आहे नॅकोनी NACP नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम ह्याच्यामध्ये काही गोल्स अँड टार्गेट ठरवले आणि आपण युनिट्सचे SDG गोल्स फॉलो करणार आहोत. तर 2017 पर्यंत आपल्याला टार्गेट दिलं होतं की रिड्यूस न्यू इन्फेक्शन्स बाय 50%. त्याच्यासाठी बेसलाईन घेतली होती 2007 मध्ये जेवढे नवीन इन्फेक्शन झाले होते तर त्याच्या 50% रिडक्शन हे 2017 मध्ये व्हायला पाहिजे होते. अँड प्रोव्हाइड कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर अँड सपोर्ट टू ऑल पर्सन्स लिव्हिंग विथ HIV एड्स अँड ट्रीटमेंट सर्व्हिसेस. ह्याच्यासाठी आपण मे 2017 मध्ये नॅकोनी ट्रीट ऑल टेस्ट अँड ट्रीट पॉलिसी आपण चालू केली की ज्याच्यामध्ये पूर्वी कसं होतं की डिपेंडिंग अपॉन CD4 काउंट वरती एआरटी स्टार्ट करायची किंवा नाही ठरवलं जात होतं. 2009 मध्ये 200ची गाईडलाईन होती, CD4 200 पेक्षा कमी असेल तर एआरटी स्टार्ट करायचं, त्यावेळी 250 झाली, 350 झाली आणि 2017 पर्यंत ते 500 पर्यंत होते की ज्यांचा CD4 500 पेक्षा कमी झाल्यावरती आपण एआरटी स्टार्ट करायचं. पण मे 2017 पासून ट्रीट ऑल पॉलिसीनुसार इरेस्पेक्टिव्ह ऑफ CD4 काउंट, इरेस्पेक्टिव्ह ऑफ WHO HIV स्टेज आपण सगळ्यांना एआरटी स्टार्ट करतो. 2020 साठी टार्गेट होतं अचीव्ह ट्रीटमेंट टार्गेट्स ऑफ 90-90-90. तर 90-90-90 काय आहे तर फर्स्ट 90 आहे की जेवढे पण HIV पॉझिटिव्ह पेशंट असतील तर त्यांना त्यांचं स्टेटस माहिती पाहिजे 90% लोकांना. आता ज्यांना त्यांचं स्टेटस माहिती 90% त्याच्यापैकी 90% हे इनिशिएटेड ऑन एआरटी झाली पाहिजे, त्यांना एआरटी स्टार्ट झाली पाहिजे. आणि ज्यांना एआरटी स्टार्ट झाली आहे त्याच्यापैकी 90% लोकांचा व्हायरल लोड हा सप्रेस्ड पाहिजे. हे ट्रीटमेंट टार्गेट होते 90-90-90. हे 2020 पर्यंत आहे. सेकंड टार्गेट होतं रिड्यूस न्यू इन्फेक्शन बाय 75%. हे त्याच्यासाठी बेसलाईन होतं 2010चा. तर 2010 मध्ये जेवढे न्यू इन्फेक्शन होते त्याच्या 75% रिडक्शन व्हायला पाहिजे 2021. थर्ड इलिमिनेट HIV रिलेटेड स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन. आणि आज आपण जे बघणार आहोत इलिमिनेट मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ HIV अँड सिफिलिस. 2030 साठी सस्टेनेबल जे गोल आहेत त्याच्यामध्ये एंड द एपिडेमिक ऑफ एड्स बाय 2030. HIV एस्टिमेशन इन इंडिया 2017 मध्ये जे इस्टिमेट काढले होते त्याच्यामध्ये जवळपास 22,677 HIV पॉझिटिव्ह वुमन हू गिव्ह बर्थ इन 2017 आणि त्यांना प्रोफायलॅक्सिस फॉर प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशनचं प्रोफायलॅक्सिसची इन्फंट्सला गरज होती. म्हणजे टोटल 22,677 इस्टिमेट केले होते की 2017 मध्ये भारतामध्ये एवढ्या पॉझिटिव्ह प्रेग्नंट वुमनच्या डिलिव्हरी झाल्या. आणि स्टेट वाईज बघितलं तर त्याच्यामध्ये हायेस्ट होता महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश,
बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा, वेस्ट बेंगाल, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थान हे 10 स्टेट आहेत. तर हे 10 स्टेट पूर्ण भारतामधले 75% पॉझिटिव्ह प्रेग्नंट वुमन त्यांनी तिथं लोड होता 75% ह्या 10 स्टेटमध्ये ऍज पर HIV एस्टिमेशन्स इन इंडिया 2017. The goal and objectives of PPTC services in India. The vision काय आहे की women and children alive and free from HIV पाहिजे. त्याच्यासाठी गोल होतो की to work towards elimination of pediatric HIV and improve maternal and newborn and child health and survival in context of HIV infection. हे गोल आहे. त्या गोलसाठी आपण काही ऑब्जेक्टिव्ह घेतले होते. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह to detect more than 90% HIV infected pregnant women in India. तो पहला है detection. Second, to provide access to comprehensive PPTCT services to more than 90% of the detected pregnant women. आता हे जे प्रेग्नंट वुमन आपण 90% आयडेंटिफाईड केलं होतं तर त्यांना PPTC त्याच्यापैकी 90% ला PPTCT सर्व्हिसेस भेटल्या पाहिजेत. नंतर होतं टू प्रोव्हाइड ऍक्सेस टू अर्ली इन्फंट डायग्नोसिस टू मोर दॅन 90% ऑफ HIV एक्सपोज इन्फंट्स. आता हे जे आपण आयडेंटिफाय केले होते त्याच्यापैकी ज्या डिलिव्हरी झाल्यानंतर इन्फंट्सची अर्ली डायग्नोसिस टेस्टिंग ह्या 90% बेबीज मध्ये व्हायला पाहिजेत. अर्ली इन्फंट डायग्नोसिस टेस्टिंग मध्ये असतात की 6व्या आठवड्याला आपण DNA PCR टेस्ट करत असतो. त्याच्यानंतर 6 मंथ, 12 मंथ आणि होते आणि 18 मंथ्सला अँटीबॉडी टेस्ट होत असते. तर हे सगळे जे एक्सपोज बेबीज होते त्याच्यापैकी मोर दॅन 90% HIV एक्सपोज इन्फंट्सची अर्ली इन्फंट डायग्नोसिस टेस्टिंग व्हायला पाहिजे. टू एन्श्युअर ऍक्सेस टू antiretroviral drugs prophylaxis or antiretroviral therapy to 100% HIV exposed infants. त्यांची म्हणजे HIV पॉझिटिव्ह मदरची डिलिव्हरी झाल्यानंतर जे प्रोफायलॅक्सिस असतं, प्रोफायलॅक्सिस आपण नेव्हिरॅपिन किंवा झोडिवुडिन देतोय 6 आठवडे किंवा 12 आठवड्यासाठी, ते 100% बेबीजला भेटलं पाहिजे. आणि समजा बेबी पॉझिटिव्ह असेल तर त्याला त्या 100% बेबीजला ERT इनिशिएट व्हायला पाहिजे. To ensure more than 95% adherence with ERT in HIV infected pregnant women and ARV ERT in exposed children. तर हे ऑब्जेक्टिव्ह होते. या ऑब्जेक्टिव्ह साठी एक इसेन्शियल पॅकेज ऑफ PPTCT सर्व्हिसेस आपण डेव्हलप केले. इसेन्शियल पॅकेजेस मध्ये काय काय? पहिला आहे रुटीन ऑफर ऑफ HIV काउन्सिलिंग अँड टेस्टिंग टू ऑल प्रेग्नंट वुमन एनरोल्ड इनटू ANC विथ ऑप्ट आउट ऑप्शन. जे रुटीन जे ANC क्लिनिक असतात तर तिथे प्रत्येक जे प्रेग्नंट वुमन येईल तिथे काउन्सिलिंग करून तिची टेस्टिंग व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रॉपर काउन्सिलिंग व्हायला पाहिजे आणि सगळ्यांचं टेस्टिंग व्हायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये कंपल्शन नाही, ऑप्ट आउटचा ऑप्शन आहे. एन्श्युअर एनरोलमेंट ऑफ स्पाउस अँड अदर फॅमिली मेंबर्स अँड मूव्ह फ्रॉम ANC सेंट्रिक टू फॅमिली सेंट्रिक अप्रोच. समजा ANC पॉझिटिव्ह असेल तर तिच्या आपण स्पाउसची सुद्धा टेस्टिंग करूया. आपल्या MLL मध्ये आपण बघत असतो की MLL मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे स्पाउस टेस्टिंगचा आणि आपल्याला बऱ्याच वेळा टार्गेटमध्ये विचारलं पण जाते स्पाउस टेस्टिंगचं काय. तर तो अप्रोच जो होता ANC सेंट्रिक तो चेंज करून आपण फॅमिली सेंट्रिक अप्रोच केला. प्रोव्हिजन ऑफ लाईफ लॉंग ERT टू ऑल प्रेग्नंट अँड ब्रेस्टफीडिंग HIV-1 इन्फेक्टेड वुमन रिगार्डलेस ऑफ CD4 काउंट अँड क्लिनिकल स्टेज. तर पूर्वी मागाशी बोलल्याप्रमाणे CD4 काउंट नुसार ERT स्टार्ट केली जायची, पण हे PPTCTच्या ज्या WHOच्या गाईडलाईन आपण फॉलो करायला लागलो 2014-15 पासून, या ऑप्शन बी गाईडलाईन, ऑप्शन B+, की ह्याच्यामध्ये इरेस्पेक्ट ऑफ CD4 काउंट अँड इरेस्पेक्ट ऑफ WHO क्लिनिकल स्टेज आपण प्रेग्नंट वुमन मध्ये ERT लाईफ लॉंग स्टार्ट करत होतो. ही गाईडलाईन 2014-15च्या आसपास आली होती. प्रमोट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज ऑफ ऑल HIV इन्फेक्टेड प्रेग्नंट वुमन. डिलिव्हरी होम डिलिव्हरी नाही व्हायला पाहिजे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रमोट करायचं. प्रोव्हिजन ऑफ केअर फॉर असोसिएटेड कंडिशन्स, त्याच्यामध्ये आले की सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स, TB, अदर ऑपॉर्च्युनिटी इन्फेक्शन, ह्याच्यामध्ये न्यूमोनिया वगैरे काय आहेत त्याची केअर पण भेटली पाहिजे. प्रोव्हाइड न्यूट्रिशनल काउन्सिलिंग, सायकोसोशल सपोर्ट टू HIV इन्फेक्टेड प्रेग्नंट वुमन. Provide counseling and support for initiation of exclusive breastfeeds within an hour of delivery as preferred option. Initiation of exclusive breastfeed within an hour of delivery as a preferred option.
ब्रेस्टफीड साठी आपण प्रमोट करतोय. And continue breastfeeding at least for 1 year for those infants with negative HIV status and 2 years for HIV positive children. ब्रेस्टफीडिंगच्या गाईडलाईन आहेत की ऍक्च्युली तो ब्रेस्टफीडिंग 6 महिन्यापर्यंत, 6 महिन्यानंतर मग टॉप फीड चालू करायचंय आणि 12 महिन्यापर्यंत ब्रेस्टफीड चालूच ठेवायचं. तिथून मग टेस्टिंग नुसार समजा बेबी पॉझिटिव्ह असेल तर हे कंटिन्यू 2 वर्षापर्यंत आपण ब्रेस्टफीड चालू ठेवू शकतो. Provide ARV prophylaxis to infants from birth up to minimum of 6 weeks. कमीत कमी 6 आठवड्यासाठी आपण बेबीला ARV प्रोफिलॅक्सिस देतोय. प्रोफिलॅक्सिस मध्ये आहे की नेव्हिरॅपिन सिरप किंवा झिडोडिन सिरप डिपेंडिंग ऑन मदरला कोणती ART चालू आहे. आणि 6 आठवड्यासाठी का 12 आठवडे हे पण डिपेंडिंग ऑन मदरने किती दिवस ART घेतली याच्यावर डिपेंड आहे. पण मिनिमम 6 आठवड्यासाठी आपण बेबीला ARV प्रोफिलॅक्सिस देतोय. इंटिग्रेट फॉलोअप ऑफ HIV एक्सपोज्ड इन्फंट्स into routine healthcare services including immunization. आता इम्युनायझेशन कधी असतात, एक तर स्टार्टला 0 डे ला असतो, नंतर 6 वीक, 10 वीक, 14 वीकला इम्युनायझेशन असतात. त्याचप्रमाणे शेड्यूल आहे की 6 वीकला आपण जर समजा डिलिव्हरी झाल्यानंतर आपण नेव्हिरॅपिन किंवा झिडोडिन स्टार्ट करतो तर 6व्या आठवड्याला थांबवतो. आणि 6 आठवडे कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा इम्युनायझेशनची डेट पण तेव्हाच असतात, त्यात आपण जे आपण प्रोफिलॅक्सिस बेबीला दिले ARV प्रोफिलॅक्सिस ते 6 आठवड्यासाठी ते थांबून आपण बेबीला CPT प्रोफिलॅक्सिस म्हणजे कोट्रामॅक्सोसोल आपण चालू करतो 18 महिन्यापर्यंत. हे सगळं 6व्या आठवड्याला चेंज होतं. एन्श्युअर इनिशिएशन ऑफ कोट्रामॅक्सोल प्रोफिलॅक्सिस थेरपी अँड अर्ली इन्फंट डायग्नोसिस युझिंग HIV DNA PCR at 6 weeks of age onwards as per the NACO EID guidelines. मगाशी सांगितल्याप्रमाणे CPT प्रोफिलॅक्सिस चालू होतं आणि त्याच वेळेस इन्फंट म्हणजे अर्ली इन्फंट डायग्नोसिस साठी सॅम्पल पण घेतलं जातं आणि ते DNA PCR साठी पाठवलं जातं 6व्या आठवड्याला. आणि लास्ट, स्ट्रेंथन कम्युनिटी फॉलोअप अँड आउटरीच थ्रू लोकल कम्युनिटी नेटवर्क्स टू सपोर्ट HIV पॉझिटिव्ह प्रेग्नंट वुमन अँड देअर फॅमिलीज. ही स्लाइड मध्ये या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत की रिस्क ऑफ HIV ट्रान्समिशन फ्रॉम मदर टू चाइल्ड विथ ARV इंटरव्हेन्शन. जर ARV इंटरव्हेन्शन केलं नाही तर रिस्क ऑफ HIV ट्रान्समिशन फ्रॉम मदर टू चाइल्ड किती असेल. 2 कॉलम आहेत. डावीकडे दिले की ARV इंटरव्हेन्शन कधी केलंय किंवा केलं नाही आणि राईट साईडला दिलंय की त्याचं पर्सेंटेज किती असेल. समजा कुठलं पण अँटी रेट्रोव्हायरल दिलेले नाहीत आणि मदर ब्रेस्ट फीड करत असेल तर मदर टू चाइल्ड ट्रान्समिशनचे चान्सेस असतात 30 to 45%. म्हणजे काहीही इंटरव्हेन्शन केलं नाही तर 30 to 45% चान्सेस मदर टू चाइल्डला HIV ट्रान्समिट होण्याचे. समजा मदरनी ब्रेस्ट फीड केलं नाही आणि कुठले ARV पण घेतले नाही तर हे चान्सेस 20 to 25%. शॉर्ट कोर्स विथ 1 ARV अँड ब्रेस्ट फीडिंग 15 to 25%. ब्रेस्ट फीड केलं नाही आणि शॉर्ट कोर्स विथ 1 ARV 5 to 15%. शॉर्ट कोर्स विथ 2 ARVs अँड ब्रेस्ट फीडिंग 5%. आणि करंट गाईडलाईननुसार समजा 3 ARVs म्हणजे आपण त्याला अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणतो, हे 3 ड्रगचं कॉम्बिनेशन हे जर ब्रेस्ट फीडिंग बरोबर घेतलं तर जे चान्सेस 30 to 45% होते ते चान्सेस 2% पर्यंत येतात HIV ट्रान्समिशन टू बेबीचे. आणि ब्रेस्ट फीड केलं नसेल तर 1% चान्सेस असतात. म्हणजे ARV दिली नाही, ब्रेस्ट फीड करत असेल तर 30 to 45% चान्सेस. आणि फक्त आपण ट्रिपल ड्रग थेरपी दिली, ARV दिली, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी दिली तर हे चान्सेस 30 to 45% वरून 2% वरती. तर ह्या प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशनसाठी 4 प्रॉंग स्ट्रॅटेजी घेतली. 4 प्रॉंग म्हणजे काय? प्रॉंग म्हणजे आपण कुठे थांबू शकतो, कुठे अटॅक करू शकतो. तर 4 ठिकाणी बघितलं होतं आपण. 4 ठिकाणी अटॅक केल्यावरती आपण मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन थांबवू शकतो. प्रॉंग 1 आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ HIV especially among women of childbearing age. Prong 2 होता prevention of unintended pregnancies among women living with HIV. Prong 3 prevention of HIV transmission from pregnant women infected with HIV to their children. And prong 4 provide care and support and treatment to women living with HIV and to their children and families. या पिक्चर मध्ये आपण बघू की प्रॉंग 1 पासून प्रॉंग 4 पर्यंत दिले. प्रॉंग 1 आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ HIV. ह्याच्यामध्ये
चाइल्ड बेअरिंग एज ग्रुप मधल्या ज्या वुमन आहेत तर ह्यांना HIV होऊ नये ह्याच्यासाठी आपण प्रायमरी प्रिव्हेन्शन केलं. प्रिव्हेन्शन कशा थ्रू केलं आपण? एक प्रोग्राम आहे ARSH, ॲडोलेसंट रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ. आणि ह्या व्यतिरिक्त आपण STI क्लिनिक, RTI क्लिनिक जे असतात तर तिथून काउन्सिलिंग वगैरे करून अर्ली STI डायग्नोसिस करून प्रिव्हेन्शन, कंडोम प्रमोशन ह्याच्या थ्रू आपण ज्या चाइल्ड बेअरिंग एज ग्रुप मधल्या फिमेल आहेत तर ह्यांना HIV होऊ नये ह्याच्यासाठी आपण प्रिव्हेंट करतो. हे झालं आपलं प्रॉंग 1. पण तरी सुद्धा असं झालं HIV चाइल्ड बेअरिंग एज मधली वुमन आहे आणि ती HIV पॉझिटिव्ह आली, तर तिथे पण काय करतो की आपण प्रिव्हेंट अनइंटेंडेड प्रेग्नन्सीज. जर फॅमिली साईज कंप्लीट असेल, त्यांना मुलं हवं नसेल तर आपण त्यांना फॅमिली प्लॅनिंग काउन्सिलिंग करतो ॲट ICTC. पण पेशंट आत्ताच्या ह्याच्यानुसार जर कुठलेही पण HIV पॉझिटिव्ह असेल तर आपण त्यांना ART स्टार्ट करतोय आणि ही ART आपल्या ART सेंटरमध्ये भेटत असते. त्याच्यामुळे ART सेंटरमध्ये इम्पॉर्टंटली तिथे काउन्सिलिंग व्हायला पाहिजे की अबाउट कॉन्ट्रासेप्शन मेथड्स वगैरे आणि प्रेग्नन्सी अनइंटेंडेड कशा प्रिव्हेंट करतात ह्याच्यावर. हा झाला प्रॉंग 2. नंतर प्रॉंग 3, प्रिव्हेन्शन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन. ह्याच्यावरती आपण प्रॉंग 3 आणि प्रॉंग 4 त्यात जास्त बोलणार आहोत. तर प्रॉंग 3 मध्ये काय, समजा HIV चाइल्ड बेअरिंग एज ग्रुप मधली फिमेल आहे, ती HIV पॉझिटिव्ह आहे आणि ती प्रेग्नेंट झाली, तर अशा वेळेस काय? तर ऑप्शन B गाईडलाईन नुसार जेव्हा डायग्नोज झाल्यानंतर इरेस्पेक्टिव्ह ऑफ CD4 काउंट, इरेस्पेक्टिव्ह ऑफ WHO स्टेज आपण ART स्टार्ट करतो, प्रेफरेबली टिनोफोबिर, लॅमोडिन अँड इफाविरान्स. ही गोळी लाईफ लॉंग चालू राहते. त्याच्यानंतर आपण त्याचे प्रमोट करतो की इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी व्हायला पाहिजे. हे मदरला आपण चालू केलं. आता मदरची डिलिव्हरी झाली, तर डिलिव्हरी झाल्यानंतर प्रॉंग 4 ला आपण केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट मध्ये मदरला आपण ART स्टार्ट केली आहे, डिलिव्हरी इन्स्टिट्यूशनल झाली आहे. इन्स्टिट्यूशनल झाल्यानंतर बेबीला डिलिव्हरी झाल्यानंतर आपण सिरप नेव्हिरॅपिन किंवा सिरप झिडोविडिन स्टार्ट करतो 6 आठवड्यासाठी किंवा 12 आठवड्यासाठी. नंतर 6व्या आठवड्याला आपण बेबीची DNA PCR टेस्ट करतो. आपण अँटीबॉडी टेस्ट बेबीची 6व्या आठवड्याला करत नाही, कारण आईच्या शरीरातून मुलाच्या बेबीच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज ट्रान्समिट झालेल्या असतात, व्हायरस नाही, अँटीबॉडीज. ह्या आणि आपण ज्या नॉर्मली स्क्रीनिंग टेस्ट करत असतो अँटीबॉडी टेस्ट, त्याच्यामध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते 6व्या आठवड्याला, त्याच्यामुळे आपण बेबी पॉझिटिव्ह वाटू शकतो. त्याच्यासाठी 6व्या आठवड्याला आपण DNA PCR टेस्ट करतो. ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट व्हायरस आहे की नाही चेक करतो. 6व्या आठवड्याला DNA PCR करतो, समजा ती निगेटिव्ह आली तर आपण 6व्या महिन्याला परत बोलवतो. 6व्या महिन्यामध्ये अँटीबॉडी टेस्ट करतो बेबीची, अँटीबॉडी पॉझिटिव्ह असली तर कन्फर्मेशनसाठी आपण DNA PCR टेस्ट करतो. सेम 12 मंथला होतं. आणि 18 मंथला आपण बेबीची अँटीबॉडी टेस्ट करून घेतो. समजा अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर बेबी पॉझिटिव्ह, समजा निगेटिव्ह असेल तर बेबी निगेटिव्ह आपण कन्सिडर करतो. हे 6व्या आठवड्याला आपण नेव्हिरॅपिन किंवा झिडोविडिन सिरप आपण देतोय, जे प्रोफिलॅक्सिस, ARV प्रोफिलॅक्सिस, ते थांबवतो. आणि ते थांबवल्यानंतर आपण कोट्रामॅक्सल प्रोफिलॅक्सिस चालू करतो बेबीला, कारण बेबीचं HIV स्टेटस आपल्याला तोपर्यंत कन्फर्म माहित नसतं. त्यामुळे समजा बेबी HIV पॉझिटिव्ह असेल तर बेबीला न्यूमोनिया सारखे काही आजार होऊ नये यासाठी प्रोफिलॅक्सिस म्हणून आपण CPT चालू ठेवतो. हे चालू ठेवतो आपण 18 महिन्यापर्यंत. समजा 18 महिन्याला बेबीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला की आपण CPT प्रोफिलॅक्सिस थांबवतो. आणि इतर कुठल्याही मधल्या वेळेस आपण बेबीचा रिझल्ट DNA PCR नुसार पॉझिटिव्ह आला तर CPT ही 5 वर्षापर्यंत कंटिन्यू असते. आणि बेबी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच बेबीला आपण ART थेरपी चालू करतो, अँटीरेट्रोव्हायरल थेरपी. याच्यामध्ये 3 ड्रगचं कॉम्बिनेशन मेडिसिन बेबीला चालू करतो. तर हे आपण बघितलं की कोणते 4 प्रॉंग होते. फर्स्ट, प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ HIV. सेकंड, प्रिव्हेंट अनइंटेंडेड प्रेग्नन्सीज. थर्ड, प्रिव्हेन्शन ऑफ MTCT. फोर्थ, केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट. तर प्रेग्नन्सीमध्ये काय काय इंटरव्हेन्शन घ्यायचे असतात प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशनसाठी? प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ HIV इन चाइल्ड बेअरिंग वुमन. पण मग अशी डिस्कस केले प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ HIV इन चाइल्ड बेअरिंग वुमन. ह्याच्यामध्ये कंडोम प्रमोशन आले, बिहेवियरल चेंजेस आले. हे झालं. प्रोव्हाइड HIV इन्फॉर्मेशन टू ऑल प्रेग्नेंट वुमन. जेव्हा ANC जे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असते की ANC क्लिनिकला आपल्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट प्रत्येक वेळेस करतात ANC. ते प्रेफरेबली फर्स्ट ट्रायमेस्टरला एक व्हिजिट होते. जेव्हा पहिली व्हिजिट होईल त्याच वेळेस मदरला
HIV बद्दल इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. समजा पॉझिटिव्ह असेल तर बेबीला पण HIV होऊ शकतो, पण प्रिकॉशन घेतले, आतापासूनच काही प्रिकॉशन घेतले तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. ही पूर्ण इन्फॉर्मेशन ऑल प्रेग्नंट वुमनला दिली पाहिजे. ही आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असेल प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन साठी. प्रिव्हेन्शन ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज इन HIV पॉझिटिव्ह वुमन. प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन थ्रू ART. आता ART का देतो? कारण जे ट्रान्समिशन होत असतं HIVचं मदर टू चाइल्ड, हे 3 वेळेस होऊ शकतं. एक तर प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतं, सेकंड आहे की ज्यावेळेस डिलिव्हरी होत असते त्या डिलिव्हरीत होऊ शकतं, आणि थर्ड ब्रेस्ट फिडिंग करताना होऊ शकतं. या 3 काळामध्ये होऊ शकतं. आणि जर आईचा व्हायरल लोड जास्त असेल तर ट्रान्समिशनचे चान्सेस जास्त असतात. म्हणून जेवढ्या लवकरात लवकर आपण ART स्टार्ट करतो, ART स्टार्ट केल्यानंतर शरीरातला आईच्या रक्तातला प्लाझ्मामधला व्हायरल हा अनडिटेक्टेबल लेवल पर्यंत आला तर चान्सेस पण तेवढेच कमी होतात बेबीला HIV ट्रान्समिट व्हायचे. म्हणून ART हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे PPTCTचा. प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन थ्रू अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. ही थेरपी पण 3 ड्रग मध्ये दिली गेली पाहिजे जी नॉर्मली सगळीकडे अवेलेबल आहे. सेफ ऑब्स्टेट्रिक प्रॅक्टिसेस इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. इंटरव्हेन्शन ड्युरिंग लेबर अँड डिलिव्हरी ह्याच्यामध्ये आहे की मिनिमाइज वजानल एक्झामिनेशन्स, अवॉइड प्रोलॉंग लेबर, कन्सिडर ऑक्सिटोसिन टू शॉर्टन लेबर. ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन दिले जातात, ह्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन लवकर येतात आणि लेबरचा जो पिरियड असतो तो कमी होतो. अवॉइड आर्टिफिशियल रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स, अर्ली कॉर्ड क्लॅम्पिंग आफ्टर इट स्टॉप पल्सेटिंग अँड आफ्टर गिव्हिंग द मदर ऑक्सिटोसिन. नाळ लवकर कापायची. यूज non-invasive fetal monitoring, avoid invasive procedures, avoid routine episiotomy, support perineum, and minimize the use of forceps or vacuum extractors. म्हणजे जेवढी नॉर्मल डिलिव्हरी होईल त्याच्याकडे आपल्याला बघायचं. आता डिलिव्हरीच्या वेळेस काय तर इन इंडिया नॉर्मल व्हाजानल डिलिव्हरी इज रिकमेंडेड अनलेस द वुमन हॅज ऑब्स्टेट्रिक इंडिकेशन्स. ऑब्स्टेट्रिक इंडिकेशन्स काय म्हणजे बाळाचे हृदयाचे ठोके कमी झाले किंवा मेकोनियम म्हणजे बाळाने पिशवीमध्ये शी केली. ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणजे बाळाची पोझिशन व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे पण सिझर करावं लागतं. समजा सिझरचे इंडिकेशन असतील तर सिझर करायचंय, नाहीतर इंडियामध्ये नॉर्मल डिलिव्हरी आपण रिकमेंड करतो. यूज ऑफ ART इन प्रेग्नंट वुमन सप्रेसेस व्हायरल लोड टू ग्रेटर एक्सटेंट and thus reduces risk of mother to child HIV transmission to less than 1% with infant ARV prophylaxis. आपण मगाच्या स्लाइड मध्ये बघितलं होतं की ट्रिपल ड्रग ART दिली आणि ब्रेस्ट फिडिंग करताना हे चान्सेस 2% असतात, पण आपण बेबीला इन्फंट ARV प्रोफिलॅक्सिस दिलं तर हे चान्सेस 1% पेक्षा कमी होऊन जातात. तर फक्त अँटी रेट्रोव्हायरल थेरपीनेच एवढा चेंज होतो. Thus, the current components of PPTCT program has lesser risk of HIV transmission from mother to child than cesarean section. आता evaluating HIV infected pregnant woman under different case scenarios. Scenarios काय काय असतील pregnant and breastfeeding woman of with HIV मध्ये. तर पहिला आहे डावीकडून बघू आपण woman detected during routine antenatal care. ANC विजिट होत असतात हॉस्पिटलला, तिथे आपले ICTC असतात, PPTCT सेंटर असतात, तिथले काउन्सिलर जातात तिथे आणि त्यांचा काउन्सिलिंग करून टेस्टिंग केली जाते. समजा वुमन डिटेक्टेड ड्युरिंग रुटीन अँटीनेटल केअर मध्ये असेल तर तिला लगेच ART सेंटरला इमिडिएटली लिंक केलं जातं, लिंकेज केलं जातं. लिंक केल्यानंतर रुटीन इन्व्हेस्टिगेशन केले जातं, CD4 बेसलाईन साठी घेतला जातो आणि रिगार्डलेस ऑफ CD4 काउंट मदर त्या ANC ला ART स्टार्ट केली जाते. ही ART स्टार्ट केल्यानंतर लाईफ लॉंग चालू असते आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी प्रमोट केलं जातं आणि त्याप्रमाणे फॉलो घेतले जातं. हे झालं की AMC क्लिनिक मध्ये डिटेक्ट झाल्यानंतर. सेकंड आहे ART सेंटरमध्ये ऑलरेडी रजिस्टर आहे पण अजून ART स्टार्ट केली नाही प्री-ART केअर मध्ये आणि ती पॉझिटिव्ह समजा प्रेग्नंट राहिली तर अशा वेळेस आपण ट्रीट ऑल पॉलिसीनुसार तिला CD4 टेस्टिंग करून बेसलाईन करून इरेस्पेक्टिव्ह ऑफ CD4 काउंट ART इनिशिएट करतो लाईफ लॉंग साठी आणि पुढचा फॉलोअप आपण तिचा घेतो इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आणि इतर फॉलोअप. वुमन हु इज ऑलरेडी ऑन ART मध्ये रजिस्टर आहे आणि कळलं की ही प्रेग्नंट आहे तर तिची ART जी आहे आपण चेंज करत नाही, कंटिन्यू सेम ART रेजिमेन आणि
परत इन्स्टिट्यूशन डिलिव्हरी आणि बाकीचे फॉलोअप घेतले जातात. फोर्थ सिनेरिओ, वुमन हू केम डायरेक्टली इन लेबर. डायरेक्ट डिलिव्हरीच्या वेळेस ती आली, तर अशा वेळेस बेड सेट तिला काउन्सिलिंग केलं जातं. तिने कन्सेंट दिल्यानंतर सिंगल टेस्टवरती, स्क्रीनिंग टेस्टवरती टेस्ट केली जाते. समजा ती पॉझिटिव्ह आली तर तिथे लगेच मेडिसिनचा डोस TLE चा दिला जातो. ICTC ला कॉन्टॅक्ट केला जातो. ICTC मध्ये ICTC काउन्सिलर आणि लॅब टेक्निशियन परफॉर्म कन्फर्मेटरी HIV टेस्ट अँड टेक ब्लड फॉर CD4 काउंट. म्हणजे स्क्रीनिंग झालं आहे आपलं ड्युरिंग डिलिव्हरीच्या वेळेस, पण ICTC थ्रू 3 टेस्ट करून ते कन्फर्म केलं जातं. समजा पॉझिटिव्ह असेल तर इनिशिएट ERT regardless of CD4 count and ensure linkage to ERT center immediately in postpartum period. तिला ERT प्रोव्हाइड केली जाते. बेबी डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी झाली तर बेबीला सुद्धा इन्फंट प्रोफायलॅक्सिस प्रोव्हाइड केलं जातं आणि आईला ERT इनिशिएट लाईफ फ्रॉम चालवून जाते. पाचवा आहे वुमन डिटेक्टेड पोस्टपार्टम, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ती वुमन टेस्टिंग मध्ये पॉझिटिव्ह सापडली. पहिल्यांदा इमिडिएटली मदरला आपण ERT सेंटरला लिंक करतो आणि ERT स्टार्ट करतो आणि बेबीला प्रोफायलॅक्सिस स्टार्ट करतो. हे आपण काही सिनियर बघितले. आता व्हॉट ERT टू स्टार्ट, याच्यामध्ये टार्गेट पॉप्युलेशन दिलंय, ड्रग रेजिमेन दिले. तर टार्गेट पॉप्युलेशन पहिलं आहे की प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमन विथ HIV, की ज्यांनी आतापर्यंत कधीही ERT घेतलेली नाही, आत्ताच पॉझिटिव्ह आले किंवा पॉझिटिव्ह पहिल्यापासून असेल पण कधीही अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही घेतली नाही. यांच्यासाठी रिकमेंडेड रेजिमेन आहे टिनोफोविर, लॅमोडिन, इफावेरन्स. हे फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन आहे. रोज रात्री गोळी घ्यायची असते, जेवायच्या आधी 1 तास किंवा जेवल्यानंतर 2 तासानंतर. आणि ह्या गोळीबरोबरती फॅटी फूड अवॉइड करायचं. जेव्हा आपण गोळ्या स्टार्ट करतो आपण कुठल्या पण प्रेग्नंट वुमनला किंवा कुठल्या पण पेशंटला TLE, टिनोफोविर, लॅमोडिन, इफावेरन्स, त्यावेळी इन्स्ट्रक्शन द्यायच्याच असतात की गोळी जेवणाबरोबर घ्यायची नाहीये. जेवायच्या आधी 1 तास किंवा जेवणानंतर 2 तास आणि फॅट फ्री डाएट घ्यायचं, म्हणजे जास्त तेलकट तुपकट त्याच्यावरती घ्यायचं नाही. सेकंड टार्गेट पॉप्युलेशन प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमन विथ HIV ऑलरेडी रिसिव्हिंग ERT, म्हणजे पहिल्यापासून ERT सेंटरमध्ये लिंक आहे, गोळ्या घेत आहे आणि प्रेग्नंट राहील. तर अशा वेळेस रेजिमेन आपण काही चेंज करत नाही. रेजिमेन जी आहे ती कंटिन्यूस ठेवतो. ती फर्स्ट लाईन रेजिमेन असू दे, सेकंड लाईन असू दे, थर्ड लाईन असू दे, झेडोडिन बेस असू दे, अबाकाविर बेस असू दे, टिनोफोविर बेस असू दे, प्रोटेझिन बेस, कुठली पण रेजिमेन असेल जी आहे ती आपण कंटिन्यू करतो. थर्ड, ERT रेजिमेन फॉर प्रेग्नंट वुमन हॅव्हिंग प्रायर एक्सपोजर टू NNARTI फॉर PPTCT. पूर्वीच्या गाईडलाईन होत्या, जसं आता PPTCTचा आपण मी सांगितले ऑप्शन B+. ऑप्शन B+ मध्ये काय आहे की इरिस्पेक्टिव्ह ऑफ CD4 काउंट आपण ERT स्टार्ट करतोय आणि ती लाईफ लॉंग. ह्याच्या पूर्वीच्या गाईडलाईन वेगळ्या होत्या. पूर्वीच्या गाईडलाईन मध्ये ऑप्शन B मध्ये होतं की ब्रेस्ट फिडिंग थांबल्यानंतर ERT काही जणांची थांबवून द्यायची. त्याच्या आधी गाईडलाईन होती की सिंगल डोस नेव्हिरेपिनचा सिंगल डोस दिला जायचा ड्युरिंग लेबर, मदरला पण आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बेबीला पण. पण नेव्हिरेपिनचा सिंगल डोस दिल्यामुळे काय व्हायचं की नेव्हिरेपिन ह्या मेडिसिनला रेजिस्टन्स येण्याचे चान्सेस वाढतात. नेव्हिरेपिनला जर सिंगल डोस दिला तर, हे कॉम्बिनेशन मध्ये दिलं तर नेव्हिरेपिनला रेजिस्टन्स येत नाही, पण सिंगल दिला तर नेव्हिरेपिनला रेजिस्टन्सचे चान्सेस असतात. म्हणून आपण रेजिमेन इथे थोडी चेंज करायची असते, कारण नेव्हिरेपिन आणि इफावेरन्स हे एकाच फॅमिली मधले. हे NNARTI आहे. NNARTI म्हणजे नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर. NNARTI आहे नेव्हिरेपिन आणि इफावेरन्स. समजा नेव्हिरेपिनला रेजिस्टन्स आला तर इफाला सुद्धा रेजिस्टन्स येऊ शकतो. म्हणून समजा मदरने प्रिव्हियसली नेव्हिरेपिनचा सिंगल डोस घेतला असेल डिलिव्हरीच्या वेळेस, तर ERT स्टार्ट करताना आपण त्यांची रेजिमेन चेंज करतो. टिनोफोविर, लॅमोडिन आणि लोपिनाविर, रिटेनोविरचं कॉम्बिनेशन. जे जनरली बघितलं की मोस्टली मोर दॅन 95% मदर्स मध्ये टिनोफोविर, लॅमोडिन, इफा चालू करतो, TLE चालू करतो. आणि समजा आता टिनोफोविरचा साईड इफेक्ट असू शकतो की ज्यांना किडनीचे काही प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण टिनोफोविर देऊ शकत नाही, तर अशामध्ये आपण अबाकाविर, लॅमोडिन, इफावेरन्स हे मदरला चालू करतो. थोडी रेजिमेन चेंज होते.
केअर अँड असेसमेंट फॉर वन प्रेझेंटिंग डायरेक्टली इन लेबर. डायरेक्टली इन लेबर मध्ये आले तर काय, तर पेशंट फिमेल समजा डायरेक्टली इन लेबर, तर डायरेक्ट आली, ह्याच्यापूर्वी कधी तिची HIV ची टेस्ट झाली नसेल तर लेबर रूम मध्ये नर्स काउन्सिलिंग करून HIV ची टेस्ट तिला ऑफर करते. म्हणजे तिला थोडक्यात माहिती देते की तुमची आतापर्यंत HIV ची टेस्ट झाली नाही, तर अजून सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो समजा पॉझिटिव्ह आला तर. आणि तिची कन्सेंट घेतली जाते सगळ्यांची. कन्सेंट दिल्यानंतर इफ द वुमन कन्सेंट्स, स्क्रीन युझिंग द होल ब्लड फिंगर प्रिक टेस्ट इन डिलिव्हरी रूम or labor ward. If detected HIV positive, the medical officer in charge will initiate tenofovir lamivudine efavirenz and ensure immediate linkage to ERT center. समजा होल ब्लड फिंगर टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आली तर जे इन्चार्ज मेडिकल असतील ते तिला एक टॅबलेट TLE देतात. आणि TLE ही जी गोळी आहे 24 तासांनी घ्यायची असते. गोळी दिल्यानंतर इन्शुअर इमिडिएट लिंकेज टू ERT सेंटर. हे कसं होणार ERT लिंकेज, मेडिकल ऑफिसर जे इन्चार्ज आहेत ते ICTC ला होणार, ICTC त्यांचं कन्फर्मेशन करणार आणि ERT सेंटरला लिंक करणार. खाली दिलेलं आहे की लेबर रूम नर्स इन्फॉर्म द ICTC काउन्सिलर अँड लॅब टेक्निशियन फॉर फर्दर कन्फर्मेशन ऑफ HIV टेस्ट ऍज पर गाईडलाईन्स. होल ब्लड फिंगर प्रिक टेस्ट घेतली होती, सिंगल घेतली होती आणि ते स्क्रीनिंग झालं होतं. कन्फर्मेशन साठी ICTC मधून 3 डिफरंट टाईपच्या टेस्ट केल्या जातात आणि त्यानुसार पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ठरवलं. त्यानुसार ICTC काउन्सिलर लॅब टेक्निशियन हे कन्फर्मेशन करतात आणि पुढचे जे आहेत पॉझिटिव्ह असेल तर ERT ला लिंकेजेस, TLE कंटिन्यू करणार आणि बेबीचे पुढचे फॉलोअप असतील काय ते होणार. आता हे सांगितलं की ऍक्टिव्ह लेबर म्हणजे काय. प्रेझेंटिंग ऍक्टिव्ह लेबर नो प्रायोरिटी, म्हणजे आतापर्यंत आईनी जी आहे फिमेल जी डिलिव्हरी झाली लेबरला आली आहे तिने कधीच आतापर्यंत ERT घेतली नसेल तर तिला इंट्रापार्टम मध्ये टिनोफोविर, लॅमिव्हिडिन आणि इफॅविरिनचं कॉम्बिनेशन दिलं जातं. ही एक गोळी दिली जाते. आणि पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी नंतर ही TDF प्लस EFP प्लस TTC हे कंटिन्यू केलं जातं लाईफ लॉंग मदरसाठी. बेबीसाठी नेव्हिरेपिन प्रोफिलॅक्सिस फॉर ब्रेस्ट फीडिंग इन्फंट शुड बी फॉर 12 weeks as mother did not receive any ERT during antenatal period. मदर न्यूली डायग्नोसिस झाली आहे, तिला कुठली पण ERT चालू नव्हती, याच्यासाठी आपण बेबीला मग 6 आठवड्याच्या ऐवजी 12 आठवडे म्हणजे 1.5 महिन्याच्या ऐवजी 3 महिने आपण नेव्हिरेपिनचा प्रोफिलॅक्सिस देतोय. आता आपण बघितलं की डिलिव्हरी पर्यंत बघितलं की मदरची डिलिव्हरी झाली. आता डिलिव्हरी झाल्यानंतर मदरला ERT चालू होती किंवा काही जणांमध्ये चालू नव्हती. ERT 1 महिन्यापेक्षा जास्त घेतली होती, काहींनी 1 महिन्यापेक्षा कमी घेतली होती. मदरला इफाविरान्स बेस रेजिमेंट नाही, दुसरी रेजिमेंट चालू आहे किंवा इफाविरान्स बेस रेजिमेंट चालू आहे. मदर प्रिव्हियसली सिंगल डोस नेव्हिरेपिनला एक्सपोज होती किंवा नव्हती, ह्याच्यानुसार ERV प्रोफिलॅक्सिस फॉर इन्फंट चेंज होतात. म्हणजे मदरला नेव्हिरेपिन द्यायचंय का झेडोडिन द्यायचंय, बेबीला 6 आठवडे द्यायचंय का 12 आठवडे द्यायचंय, हे सगळं मदरने किती वेळ ERT घेतली आहे, कोणती ERT घेतली याच्यावर डिपेंडेंट असतं. Ideally, the infant should be started on nevirapine prophylaxis as per body weight. बेबीच्या बॉडी वेट प्रमाणे त्याचे डोस पण बदलले जातात. मोस्टली काय होतं की आपण नेव्हिरेपिन स्टार्ट करतो, नंतर बेबीचं वेट वाढल्यानंतर आपण नेव्हिरेपिनचे डोसेस चेंज करत नाही, तर ते सुद्धा फॉलो अप घ्यायचा असतो नंतर. The duration of nevirapine prophylaxis will depend on the duration of ERT that has been given to mother during her antenatal period and the mode of infant feeding. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग आहे का एक्सक्लुसिव्ह रिप्लेसमेंट फीडिंग आहे. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग असेल तर काहींना आपण 12 आठवडे देतो, पण रिप्लेसमेंट फीडिंग मध्ये आपण 6 आठवडेच नेव्हिरेपिन किंवा झेडोडिन प्रोफिलॅक्सिस देतो. इन्फंट शुड बी स्टार्टेड ऑन डेली नेव्हिरेपिन prophylaxis at their first encounter with the health services. जर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली असेल तर हॉस्पिटलमध्येच नेव्हिरेपिन प्रोफिलॅक्सिस भेटतं. पण समजा डायग्नोसिस मदरचं हे ब्रेस्ट फीडिंग करताना झालं असेल तर त्यावेळेस फर्स्ट एन्काउंटर हे डिलिव्हरी नंतर झालं असतं इन्फंट्स, तर तेव्हा पण आपण डेली नेव्हिरेपिन प्रोफिलॅक्सिस चालू करतो. Daily infant nevirapine prophylaxis can be started even if more than 72 hours have passed since birth and should continue. During the period, the mother should be linked to appropriate ERT services. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 72 तासाच्याच आत हे प्रोफिलॅक्सिस दिलं पाहिजे असं नाहीये. 72 तास होऊन गेल्यानंतर सुद्धा आपण म्हणजे 3 दिवसांनी सुद्धा आपण हे प्रोफिलॅक्सिस देऊ शकतो.
72 तास म्हणजे 72 तासच का घेतला, कारण जे आपल्या पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिसच्या गाईडलाईन आहेत त्यानुसार 72 तास म्हणजे 3 दिवसाच्या आतमध्ये पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस घेतलं पाहिजे, नंतर त्याचा काय उपयोग नसतो. पण इथे सिनियर थोडा वेगळा असतो, इथे कंटिन्युअस एक्सपोजर चालू असतं जर मदर ब्रेस्ट फीड करत असेल तर. त्याच्यामुळे 72 तासानंतर सुद्धा आपण काही प्रोफायलॅक्सिस चालू करून पुढे दिलेला काळ 6 आठवडे किंवा 12 आठवड्यासाठी कंटिन्यू करतो. Duration of delay infant nevirapine prophylaxis will depend on how long the mother was on lifelong ART for a minimum of 4 weeks or not and mode of infant feeding. 1 महिन्यापेक्षा जास्त घेतली की नाही, ब्रेस्ट फीड करते का ब्रेस्ट फीड करत नाहीये, रिप्लेसमेंट फीडिंग चालू आहे, ह्यानुसार ड्युरेशन प्रोफायलॅक्सिस ठरवली जाते. The duration of nevirapine given to infant is minimum 6 weeks, regardless of whether the infant is exclusively breastfed or exclusive replacement fed. 6-week nevirapine prophylaxis should be increased to 12 weeks if ART to the mother has been started in late pregnancy, 8व्या महिन्यानंतर, during or after delivery. तेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस डायग्नोज झाली तेव्हा दिली, किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर डायग्नोज झाली तेव्हा चालू केली. अँड शी हॅज नॉट बीन ऑन ART फॉर ऍटलिस्ट 4 weeks. ह्याच वेळेस आपण 6 आठवड्याच्या ऐवजी 12व्या आठवड्यामध्ये एक्सटेंड करतो. पण आता जे आपल्या ज्या सर्व्हिसेस भेटतात त्याच्यामध्ये आपण अर्ली डायग्नोसिस करतोय मदरचं, म्हणजे पटकन लवकर डायग्नोस होत आहे पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये, त्याच्यामुळे त्यांना भरपूर ART म्हणजे 6-7 महिन्याची ART भेटते. तेव्हा मोस्ट ऑफ द बेबीजला 6 weeks नेव्हिरॅपिन प्रोफिलॅक्सिस भेटते. आणि आता आपल्या गाईडलाईन पण चेंज झाल्यात की ट्रीट ऑल पॉलिसीमुळे बऱ्याच पहिल्यापासूनच जे चाइल्ड बेअरिंग एज ग्रुप मधल्या फिमेल आहेत आणि त्या प्रेग्नेंट झाल्यात त्या ऑलरेडी ऑन ART असतात, त्याच्यामुळे मोस्टली 6 week नेव्हिरॅपिन प्रोफिलॅक्सिस भेटते. The recommendation on extended nevirapine duration applies to infants on exclusive breastfeeding only. ज्या एक्सक्लुसिव्ह ब्रेस्टफीड करताय त्यांच्यासाठी 12 week पर्यंत आहे, आणि ज्या रिप्लेसमेंट करताय त्याच्या बेबीसाठी 6 week पर्यंत आपण ARV prophylaxis for infant देतोय. Infants of women with prior exposure to nevirapine and infants of HIV-2 infected mothers should get syrup zidovudine in place of syrup nevirapine. तर मगाशी मी सांगितलं होतं की प्रायर एक्सपोजर टू सिंगल डोस नेव्हिरॅपिन, सिंगल डोस नाही बोल ना, कारण कॉम्बिनेशन मध्ये असेल तर नेव्हिरॅपिनला रेजिस्टन्स येत नाही, पण सिंगल डोस नेव्हिरॅपिनला दिला असेल प्रायर पूर्वी तर जो मदरच्या बॉडी मधला व्हायरस आहे तो नेव्हिरॅपिनला रेजिस्टंट असतो, आणि हाच व्हायरस बेबीला ट्रान्समिट होत असतो, त्याच्यामुळे नेव्हिरॅपिन प्रोफिलॅक्सिस बेबीवरती काम करत नाही. म्हणून समजा प्रायर एक्सपोजर टू नेव्हिरॅपिन असेल आणि मदरची रेजिमेन आपण लोपिनाविरिटन वरती घेतली असेल, इफाविरॉन सोडून घेत किंवा नेव्हिरॅपिन सोडून दुसरी असेल तर बेबीला आपण झिडोव्हिडिन सिरप देतोय. सेम HIV-2 इन्फेक्शनसाठी, HIV-2चं इन्फेक्शन मदरला असेल तर HIV-2 ह्या व्हायरसवरती नेव्हिरॅपिन किंवा इफाविरॉन काम करत नाही, आणि हाच व्हायरस मदरकडून बेबीकडे ट्रान्सफर होणार असतो, ट्रान्समिट होणार असतो, त्याच्यामुळे बेबीमध्ये हे प्रोफिलॅक्सिस नेव्हिरॅपिनचं काम करणार नाही HIV-2 जर पेशंट असेल. म्हणून अशा बेबीजला सुद्धा आपण नेव्हिरॅपिनच्या ऐवजी झिडोव्हिडिनचं रिप्लेस करून नेव्हिरॅपिन रिप्लेस करून झिडोव्हिडिनचं ARV प्रोफिलॅक्सिस देतोय. झिडोव्हिडिन केव्हा देणार, परत सांगतो की प्रायर एक्सपोजर टू नेव्हिरॅपिन मदरला असेल किंवा HIV-2 मदर HIV-2 इन्फेक्टेड असेल तर आपण बेबीला नेव्हिरॅपिनच्या ऐवजी सिरप झिडोव्हिडिन प्रोफिलॅक्सिस. ARV प्रोफिलॅक्सिसचे हे डोसेस दिले तिथे लेफ्ट साइडला सगळ्यात आहे इन्फंट बर्थ वेट, सेकंड आहे नेव्हिरॅपिन डेली डोस, थर्ड ml मध्ये किती द्यायचे हे आपण सांगितलं. समजा लेस दॅन 2 kg वेट असेल तर 2 mg/kg आणि 0.2 ml/kg वन्स डेली. वरती डोस वगैरे दिले, हा चार्ट स्लाइड तुम्हाला भेटेल, हा चार्ट समोर ठेवला तरी तुम्हाला अंदाज येऊन जातो. फक्त नेव्हिरॅपिनची जी बाटली असेल त्याच्यामध्ये बघायचं आहे, जी बाटली असेल त्याचं स्ट्रेंथ किती आहे, म्हणजे 10 mg/ml आहे का, आणि त्यानुसार हे डोसेस ऍडजस्ट केले. लेस दॅन 2 kg साठी वेगळा डोस आहे, 2 kg टू 2.5 kg साठी वेगळा डोस आहे, आणि मोर दॅन बर्थ वेट मोर दॅन 250 असेल तर कुठला डोस.
up to minimum 6 weeks regardless of whether exclusive breastfed or exclusive replacement. 6 आठवडे तर द्यायचंच आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे, मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे समजा मदरनी ART कमी वेळ घेतली असेल किंवा डिलिव्हरीच्या वेळेस डायग्नोज झाली असेल किंवा डिलिव्हरीच्या नंतर डायग्नोसिस झाले असेल तर हे एक्सटेंडेड प्रोफिलॅक्सिस मदरला द्यायचं, बेबीला द्यायचं. HIV exposed infants of HIV to infected mother. Start syrup Zidovudin in place of nevirapine syrup immediately after birth till 6 weeks of age. The recommended dosage are birth weight less than 2.5 kg असेल तर 10 mg per dose twice daily, आणि birth weight more than 2.5 kg असेल तर 15 mg per dose twice daily. तर हे ते डोसेज दिल्याचं. Zidovudin डबल twice daily द्यायचं आहे, nevirapine once daily द्यायचं आहे. Infant feeding. Infant feeding मध्ये the current national guidelines for feeding of HIV exposed and infected infants less than 6 months age are: पहिला, exclusive breastfeeding for first 6 months of life is recommended. पहिले 6 महिने फक्त आईचं दूध recommend केलेलं आहे. In a situation where the mother is practicing mixed feeding, healthcare workers and counselors should motivate her to exclusively breastfeed. समजा मिक्स फीड करत असेल तर त्यांना ब्रेस्टफीड साठी मोटिवेट करायचं आहे. आणि थर्ड आहे की वेन एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग इज नॉट पॉसिबल फॉर एनी रिझन, म्हणजे आई आजारी, आईला दूध येत नाही किंवा ट्विन्स आहेत, तेव्हा मदर्स अँड हेल्थकेअर वर्कर्स कॅन बी रिअश्युर्ड दॅट मॅटर्नल ART रिड्युसेस द रिस्क ऑफ पोस्टनेटल ट्रान्समिशन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मिक्स फिडिंग ॲज वेल. मिक्स फिडिंग करत असले तरी जर आई ART व्यवस्थित घेत असेल, व्हायरल लोड जर हा अनडिटेक्टेबल किंवा एकदम अनडिटेक्टेबल लेवलला असेल तर ट्रान्समिशनचे चान्सेस खूप कमी असतात, रिस्क ऑफ ट्रान्समिशन खूप कमी झालेली असते, हे सांगितलं पाहिजे. आता काही 7-8 केस सिनेरिओ आहेत, आपण बघूया काय काय आहेत ते. फर्स्ट, Mrs. A was given single dose nevirapine prophylaxis during labor 2 years back. Now she is again pregnant and CD4 is 400. What regimen should be given now and what ARV prophylaxis to be given for infant and for what duration? आता ज्या नवीन गाईडलाईन आल्यात आपल्या, म्हणजे ट्रीट ऑर पॉलिसी किंवा टेस्ट अँड ट्रीट पॉलिसी, हे मे 2017 पासून आहे. आणि ज्या ऑप्शन B+ गाईडलाईन आहेत त्या पहिल्यापासून म्हणजे आहे की कुठलेही HIV पॉझिटिव्ह मदर पॉझिटिव्ह असेल तर तिला रिगार्डलेस, इरेस्पेक्ट ऑफ CD4 काउंट, इरेस्पेक्ट ऑफ WHO स्टेज आपण ART स्टार्ट करतोय. म्हणजे ह्या फिमेल आपण ART स्टार्ट करणार आहोत. पण इथे आहे सिंगल डोस नेव्हिरॅपिन एक्सपोजर. सिंगल डोस नेव्हिरॅपिन एक्सपोजर असल्यामुळे आपण ह्या फिमेलला, पेशंटला नेव्हिरॅपिन देऊ शकत नाही आणि इफेव्हरन देऊ शकत नाही. त्याच्यासाठी रिकमेंडेड रेजिमेन आहे टिनोफोविर, लॅबोडिन प्लस लोपिनाविर, रिटनोविर. मदरमध्ये नेव्हिरॅपिन सिंगल डोस दिल्यामुळे व्हायरस हा रेजिस्टंट असू शकतो नेव्हिरॅपिनला आणि इफाविरानला, आणि हा सेम व्हायरस बेबीकडे ट्रान्समिट होणार आहे, बेबीला ट्रान्समिट होणार आहे रेजिस्टंट व्हायरस. त्याच्यामुळे बेबीमध्ये आपण नेव्हिरॅपिन प्रोफिलॅक्सिस देणार नाही, तर त्याच्याऐवजी इन सच केसेस झिडोडिन सिरप इज प्रेफर्ड ARV प्रोफिलॅक्सिस, अँड इफ झिडोडिन सिरप इज नॉट अवेलेबल नेव्हिरॅपिन सिरप मे बी युज्ड. पण ट्राय करणार आहोत की झिडोडिन सिरप, कारण मोस्टली आपल्याला पहिल्यापासून माहित असतं आईला रेजिमेंट कोणती आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्स्टिट्यूशन डिलिव्हरी प्लॅन केली असते. मदरला विचारलेलं असतं की डिलिव्हरी कुठे करणार आहे, त्यापूर्वीच तिथे प्रोफिलॅक्सिस पोहोचलेलं असतं, नेव्हिरॅपिन किंवा झिडोडिन. त्याच्यामुळे मोस्टली प्रॉब्लेम येत नाही. सेकंड सिनेरिओ, मिसेस B वॉज गिवन सिंगल डोस नेव्हिरॅपिन ड्युरिंग लेबर 2 years बॅक. 2 वर्षापूर्वी सिंगल डोस नेव्हिरॅपिन दिलं होतं पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस. आताचा CD4 200 आहे, तर ART चालू करायची आणि का आणि कुठली रेजिमेंट चालू करायची. आता CD4 नवीन गाईडलाईन नुसार इरेस्पेक्ट ऑफ CD4 आपण ART स्टार्ट करतोय, त्याच्यामुळे मदरला आपल्याला ART द्यावी लागणार आहे. शी हॅज रिसिव्ड सिंगल डोस नेव्हिरॅपिन प्रिव्हियसली अँड हेन्स देअर आर चान्सेस ऑफ आर्काइव रेजिस्टन्स टू NNART आहे, म्हणून आपण तिला टिनोफोविर, लॅमोडिन आणि लोपिनाविर, रिटनोविर चालू करणार आहे. एक लक्षात ठेवा, मदरचे फक्त रेजिमेंट बघितले तरी आपल्याला अंदाज येतो की बेबीला, इन्फंटला आपल्याला प्रोफिलॅक्सिस काय द्यायचं आहे. मदरला नेव्हिरॅपिन किंवा इफाविरान चालू असेल तर प्रोफिलॅक्सिस बेबीला आपण नेव्हिरॅपिन देतो. परंतु समजा मदरला
रेजिमेन म्हणजे टेनोफर शेवटी जे आहे आपण LPVR किंवा ATVR हे असं चालू असेल तर आपण विचार करू शकतो की का चेंज केली आणि त्याप्रमाणे आपण बेबीला झेडोडिन द्यायचं का नेव्हिरॅपिन हे ठरवतोय. थर्ड सिनेरिओ आहे मिसेस C received option B triple ARV in 2013 during her first pregnancy. Now she reports to the ERT center in December 2016 presenting with second pregnancy. तर दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस आली आहे आणि पहिल्या वेळेस तिला ऑप्शन बी भेटलाय. तिचा सध्याचा CD4 काउंट आहे 420. What regimen should be given to her now and what ARV prophylaxis should be given for infant and for what duration if baby is on exclusive replacement feeding. आता मदरचा आहे की तिने ऑप्शन बी घेतला होता 2013 मध्ये आणि ऑप्शन बी म्हणजे काय होतं समजा त्यावेळेस CD4 350 ची गाईडलाईन होती. CD4 350 पेक्षा कमी असेल तर ERT स्टार्ट करायची आणि ती मदरला लाईफ लॉंग चालू राहायची. परंतु समजा मदरचा CD4 चांगला असेल त्यावेळेस ऑप्शन बी मध्ये मोर दॅन 350 तर ERT स्टार्ट व्हायची ट्रिपल ड्रग थेरपी. पण ज्यावेळी ब्रेस्ट फीड थांबवल्यानंतर 1 महिना किंवा 1.5 महिन्यांनी त्यांची ERT स्टॉप करून द्यायची. तर अशा वेळेस मदरला भेटलेलं असायचं ERT ही ट्रिपल ड्रग कॉम्बिनेशन मध्ये असायची. ह्याच्यामध्ये सिंगल डोस नेव्हिरॅपिन भेटत नव्हता. त्याच्यामुळे मदरला रेजिमेन नॉर्मल जी आपण रिकमेंड करतो टेनोफोर लॅमोडिन इफॅविनॅन देणार आहोत. इथे दिले की द पेशंट रिसीव्ड ऑप्शन बी TLE and it was stopped 7 days after discontinuation of breastfeeding. As she was on triple drug ART, chances for archived resistance to NNART are minimal. म्हणून आपण इथं टेनोफोर लॅमोडिन इफॅविनॅन चालू करणार आणि इन्फंटला सुद्धा आपण मदरला EFE चालू केलंय. त्याच्यामुळे आपण बेबीला सिरप नेव्हिरॅपिन 6 वीक साठी ऍज अ प्रोफिलॅक्सिस. सिनेरिओ 4 आपण बघू. मिसेस D received option B in 2013 during her first pregnancy. At present, her CD4 count is 576. She is not pregnant and what regimen should be given now? आताच्या नवीन गाईडलाईन नुसार इरेस्पेक्टिव्ह ऑफ CD4 काउंट आपण ERT स्टार्ट करते. ऑल HIV पॉझिटिव्ह पेशंट्स आर एलिजिबल फॉर इनिशिएशन ऑफ ERT. आपण TLE इनिशिएट करणार आहोत. सिनेरिओ 5 Mrs. E presented directly in labor in 2013. She was given single dose nevirapine and ZL for 7 days. Now she is presenting with second pregnancy in third trimester. What regimen should be given now and what ARV prophylaxis should be given to infant and for what duration if the baby is breastfed? तर इथे सिंगल डोस नेव्हिरॅपिन भेटले त्याच्यामुळे आपण मदरला इनिशिएट लाईफ लॉंग टेनोफोविर लॅमोडिन प्लस लोपिनाविर स्टार्ट करणार आणि मदरला पण लोपिनाविर स्टार्ट केली. आपण इफाविरान दिले नाही, EFE दिले नाही. त्याच्यामुळं इन्फंटला सुद्धा प्रोफिलॅक्सिस आपण नेव्हिरॅपिन देणार नाही. आपण इन्फंटला प्रोफिलॅक्सिस चालू करणार. सिरप झेडोडिन शुड बी गिवन टू द बेबी फॉर 12 वीक्स कारण ती डिलिव्हरीच्या वेळेस आली. आणि इफ नॉट अवेलेबल देन सिरप नेव्हिरॅपिन मे बी गिवन फॉर 12 वीक्स. इथे आपण ड्युरेशन 12 वीक केले कारण ती डायरेक्टली इन लेबर मध्ये आली होती आणि तिला ERT चालू नव्हती. त्याच्यामुळे मदरची ड्युरेशन ऑफ ERT कमी असल्या कारणाने आपण तिचं बेबीचं जे प्रोफिलॅक्सिस ड्युरेशन होतं ते 6 वीक टू 12 वीक्स केलं. सिनेरिओ 6 मिसेस F an asymptomatic postnatal PLHV presents 3 days after delivery at the ERT center. Her CD4 count is 550 and she has opted for exclusive replacement feeding. What is the next step in the management of the mother and what is the next step in the management of the baby? आता इथे asymptomatic postnatal PLHV presents after 3 days after delivery. 3 दिवसानंतर आले आणि CD4 550 आहे. मदरला आपण टेस्ट अँड ट्रीट पॉलिसीनुसार ERT स्टार्ट केली TLE आणि बेबीला मदर ही ऑप्टेड आहे याच्यासाठी की एक्सक्लुसिव्ह रिप्लेसमेंट फीड देणार. त्याच्यासाठी आपण बेबीला सिरप नेव्हिरॅपिन दिले 6 वीक. समजा मदर ब्रेस्ट फीड करणार असती तर मदरला तर बेबीला आपण हे 12 वीक साठी नेव्हिरॅपिन दिलं असतं. सिनेरिओ 7 मिसेस G 21 years HIV positive and pregnant presented in the AMC clinic and opted for MTP. Her CD4 count is 550. Should we initiate her on ART? If yes, which regimen? तर ही नवीनच डायग्नोज आहे
आणि ॲज पर ट्रीट ऑल पॉलिसी टेस्ट अँड ट्रीट गाईडलाईन नुसार तिला आपण ART स्टार्ट करणार आहे. टेनोफोविर, लामिओडिन अँड इफावेरन्स. रेजिमेंट कधी चेंज होणार आहे त्यांच्या फक्त TLE व्यतिरिक्त समजा मदर HIV-2 पॉझिटिव्ह असेल किंवा HIV-1 and 2 पॉझिटिव्ह असेल किंवा प्रिव्हियस एक्सपोजर ऑफ सिंगल डोस नेव्हिरॅपिन असेल तर आपण इनिशिएट करताना इफावेरन चेंज करतो. इतर वेळेस सगळ्यांना आपण टेनोफोविर, लामिओडिन, इफावेरन ही रेजिमेंट स्टार्ट करतो. Scenario 8, Mrs. H, 26 years, registered at ART center in 2010. 2010 मध्ये रजिस्टर झाली होती. She was initiated on ART in 2010 on Zidodin, Lamivudine, Efavirenz. She reported at ANC clinic with 2 months pregnancy in 2014. Her last visit to ART center for ART was in December 2014. She missed her ART due date in January 2015 and she was followed up through ORW and linked back to the ART center in February 2015. म्हणजे 2 महिने गोळ्या घेतल्या नाही, मिस केल्या होत्या. रेजिमेंट परत कोणती चालू करायची? व्हॉट रेजिमेंट शुड बी गिवन नाउ? तर कंटिन्यू द सेम रेजिमेंट, AZT प्लस CTC प्लस इफेविरन्स. रेजिमेंट आपण चेंज नाही केली, रेजिमेंट कंटिन्यू. And what ARV prophylaxis should be given to the infant if the mother is breastfeeding and for the duration or what duration? तर बेबीला आपण सिरप नेव्हिरॅपिन फॉर 6 weeks, कारण मदर पहिल्यापासून ART घेत आहे म्हणजे फक्त ती 2 महिने मिस होते म्हणून आपण 6 weeks साठी बेबीला आपण नेव्हिरॅपिन देतो इन्स्टेड ऑफ 12. Scenario 9, Mrs. J, 28 year, last visited the ART center in September 2015. She was followed up by the ORW and linked back to ART center in February 2016. She reported that she was pregnant 6 months. What regimen should be given now and what ARV prophylaxis should be given to the infant and for what duration if the baby is exclusively replacement feeding? तर continue the same regimen if she is already on ART. Start समजा पहिल्यापासून ART घेत असेल तर ART कंटिन्यू and start TLE regimen if she is not on ART. तर आपण TLE स्टार्ट करणार. मदर ही एक्सक्लुसिव्ह रिप्लेसमेंट फीड देणार आहे बेबीला. रिप्लेसमेंट फीड असल्यामुळे नेव्हिरॅपिन सिरप 6 weeks साठी असणार आहे. 10, Mrs. K was diagnosed HIV positive direct in labor. Direct in labor मध्ये ही डायग्नोज झाली आहे. She was initiated on TLE. On discharge, she was given 7 pills and was advised to visit ART center. However, she visited the ART center after 45 days. 1.5 महिन्यानंतर ती ART सेंटरला पोहोचली. 7 दिवसाच्या गोळ्या घेऊन गेली, 1.5 महिन्यानंतर पोहोचली. तर रेजिमेंट कोणती द्यायची? तर रेजिमेंट तिला कंटिन्यू राहील. TDF, टेनोफोविर, लामिओडिन प्लस इफाविरन्स. And what ARV prophylaxis should be given to the infant and for what duration? तर सिरप नेव्हिरॅपिन आपण देणार 12 weeks साठी, कारण ही डायग्नोज झाली होती डायरेक्ट इन लेबर मध्ये आणि डिलिव्हरी नंतर त्यांनी ART स्टार्ट केली मदरने. त्याच्यामुळे 6 weeks ऐवजी आपण बेबीला 12 weeks साठी नेव्हिरॅपिन सिरप देणार आहे. इथे आपण एक्सटेंड केलंय प्रोफिलॅक्सिसची ड्युरेशन बेबीला. केस सिनेरिओ 11 आता आहे की त्याच्यामध्ये आहे की गायडन्स इज रिक्वायर्ड फॉर मॅनेजमेंट ऑफ HIV मदर अँड बेबी इन केस ऑफ HIV-2 or HIV-1 or 2 co-infections. As per national guidelines, HIV-2 and HIV-1 and 2 जे HIV-2 इन्फेक्शन असेल सिंगल किंवा HIV-1-2 चं कॉम्बिनेशन इन्फेक्शन असेल तर त्याच्यामध्ये आपण PI बेस्ड रेजिमेन देणार आहोत मदरला आणि बेबीला झिडोडिन सिरप. HIV-2 इन्फेक्शन असेल तर आपण इफाविरन्स किंवा नेव्हिरॅपिन देत नाही, त्याच्याऐवजी लोपिनाविर प्लस रिटोनेट कॉम्बिनेशन देतो PI बेस्ड रेजिमेन. आणि बेबीला पण आपण नेव्हिरॅपिनचं प्रोफिलॅक्सिस देणार नाही, बेबीला आपण झिडोडिन देणार आहे या केसमध्ये. The guidance is required for babies born to HIV infected mother presenting 72 hours after delivery. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे या गाईडलाईन आहेत की 72 hours नंतर सुद्धा आपण हे प्रोफिलॅक्सिस देऊ शकतोय. तर ह्याच्यामध्ये सिनेरिओ ए आहे मदर नॉट ऑन ART अँड ब्रेस्ट फीडिंग बेबी प्रेझेंटिंग विदिन 6 months ऑफ ART. मदर ART नाहीये आणि ब्रेस्ट फीड करते की 6 महिन्याच्या डिलिव्हरीच्या 6 महिन्याच्यात आपल्या इथे आली आपल्याकडे. तर आपण मदरला इनिशिएट लगेच इमिडिएटली ART इनिशिएट करणार टेनोफोविर, लॅमिओडिन आणि इफाविरन्स. बेबीला आपण 12 months साठी नेव्हिरॅपिन प्रोफिलॅक्सिस देणार आहोत 12 months साठी.
6 आठवडे होऊन गेलेत ॲट 6 वीक अँड आफ्टर फॉलो अर्ली इन्फंट डायग्नोसिस टेस्टिंग अल्गोरिदम परफॉर्म DNA PCR. DNA PCR टेस्ट करून घेणार. समजा DNA PCR पॉझिटिव्ह आला तर बेबीला झिडोवडीन किंवा अबाक्विर बेस रेजिमेन प्लस CTC प्लस लोपिनावर आपण स्टार्ट करणार बेबीला. समजा DNA PCR निगेटिव्ह टेस्ट आली तर 6 महिन्याला आपण परत बोलवणार. 6 महिन्याला अँटीबॉडी टेस्ट होणार. अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर DNA PCR ने आपण कन्फर्म करणार. समजा अँटीबॉडी टेस्ट निगेटिव्ह आली तर आपण 12व्या महिन्यात परत बोलवणार बेबीला टेस्टिंगसाठी. इथे सिनेरिओ बी आहे की मदर नॉट ऑन ERT अँड बेबी प्रेझेंटिंग विदिन 6 months ऑफ डिलिव्हरी बेबी इज ऑन एक्सक्लुसिव्ह रिप्लेसमेंट फीडिंग. तर मगाप्रमाणेच आपण मदरला TLE स्टार्ट करणार. इन्फंटला इनिशिएट सिरप नेव्हरॅपिन प्रोफिलॅक्सिस ड्युरेशन 6 वीक कारण मदर एक्सक्लुसिव्ह रिप्लेसमेंट फीडिंग करणार आहे. ॲट 6 weeks अँड आफ्टर फॉलो अर्ली इन्फंट डायग्नोसिस अल्गोरिदम. पॉझिटिव्ह असेल बेबी तर लगेच ERT बेबीला स्टार्ट होईल. बेबी समजा निगेटिव्ह असेल तर 6 महिन्याला परत टेस्टिंग होणार आहे अँटीबॉडी. 12व्या महिन्याला परत होणार आणि 18व्या महिन्यामध्ये फायनल टेस्ट होणार बेबीची. आता की पॉइंट्स बघू आपण. की पॉइंट्स मध्ये काय इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ PPTCT कंटिन्यूम विथ द प्लॅन लिंकेजेस अँड रेफरल एम टू इलिमिनेट पीडियाट्रिक HIV बाय द इयर 2020. तर हे आपलं कंटिन्यूम मध्ये होतं. माशी मी सांगितले की काय 4 प्रॉंग सांगितले होते. फर्स्ट प्रॉंग होता आपला की प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन नंतर होतं की सेकंड प्रॉंग होता प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ HIV फर्स्ट प्रॉंग. सेकंड प्रॉंग होता की prevent unintended pregnancies in HIV positive unintended pregnancies HIV positive child bearing मध्ये असेल तर. थर्ड होता की आपण मदरला इंटिसिटी प्रिव्हेंट करायचंय आणि चौथं CST केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट. हे 4 प्रॉंग भेटले. तिसऱ्या प्रॉंग मध्ये म्हणजे बेसिक काय की HIV पॉझिटिव्ह प्रेग्नंट वुमन आपल्याला भेटल्यानंतर इमिडिएटली तिला ART स्टार्ट करायची. ART स्टार्ट केल्यानंतर ती लाईफ लॉंग व्यवस्थित विथ गुड ॲडरन्स घेते की नाही बघायचं. कारण ह्याच्यामुळे व्हायरल लोड हा अनडिटेक्टेबल लेवलला जातो आणि व्हायरल लोड अनडिटेक्टेबल लेवलला गेल्यानंतर HIVचे ट्रान्समिशनचे चान्सेस कमी होतात. हे फक्त ARTने पूर्वी जे चान्सेस 30 to 45% होते पण फक्त ट्रिपल ड्रग ART स्टार्ट केल्यामुळे हेच चान्सेस लेस दॅन 2% येतात. ही ART दिली आपण मदरला चालू केली. आपण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी प्रमोट केली. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर आपण बेबीला सिरप नेव्हरॅपिन किंवा सिरप झिडोवडीन प्रोफिलॅक्सिस दिले 6 आठवड्यासाठी किंवा 12 आठवड्यासाठी. 6 आठवडे किंवा 12 आठवड्यासाठी दिल्यानंतर 6व्या आठवड्यामध्ये जेव्हा बेबी आपल्याकडे येणार तर त्यावेळेस आपण जर 6 आठवड्यासाठी नेव्हरॅपिन किंवा झिडोवडीन प्रोफिलॅक्सिस दिले तर हे प्रोफिलॅक्सिस आपण 6व्या आठवड्याला थांबवणार आणि ARV प्रोफिलॅक्सिस बंद करून आपण CPT प्रोफिलॅक्सिस चालू करणार 18व्या महिन्यापर्यंत. त्याच व्हिजिटमध्ये आपण ड्राय ब्लड स्पॉट घेणार अर्ली इन्फंट डायग्नोसिस साठी. जे सॅम्पल जे महाराष्ट्रातून गेले तर नारीमध्ये जातात, मुंबईचे सॅम्पल कस्तुरबाला जातात. इथे त्यांची DNA PCR टेस्ट होते. ही 6 आठवड्याला बेबीची टेस्ट करणार. बेबी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आला तर परत DNA PCR ने ती कन्फर्म करणार. कन्फर्म पॉझिटिव्ह आला तर बेबीला ART स्टार्ट होणार. समजा बेबी जर HIV निगेटिव्ह असेल तर बेबीला 6व्या महिन्यात आपण परत बोलवणार. तेव्हा अँटीबॉडी टेस्ट होणार 6व्या महिन्यामध्ये. 6व्या महिन्यामध्ये अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली की DNA PCR त्याची टेस्ट परत तसेच फॉलो होणार आणि त्यानुसार कन्फर्म केलं जाणार. 6व्या आठवड्यात बेबी निगेटिव्ह असेल तर 12व्या आठवड्यात परत 12 महिन्याला परत 6 महिन्याला निगेटिव्ह असेल 12 महिन्याला परत बोलवणार. सेम अँटीबॉडी प्लस DNA PCR होणार आणि त्याच्यात जर निगेटिव्ह आला की 18 महिन्याला आपण परत बेबीची टेस्ट करणार. समजा बेबी त्याच्यात निगेटिव्ह आला तर बेबीची निगेटिव्ह आणि समजा बेबी पॉझिटिव्ह असेल तर आपण ART त्याची स्टार्ट करणार. त्याच्यामध्ये ब्रेस्ट फीड पण किती वीक करतो ते पण डिपेंड आहे. द इसेन्शियल पॅकेज ऑफ PPTCT सर्व्हिसेस इन इंडिया includes बेस्ट obstetric and appropriate infant feeding practices. Triple drug tenofovir lamivudine efavirenz regimen is the best option made available to pregnant and breastfeeding women with HIV-1 in India. And appropriate ARV prophylaxis has to be initiated in infants. म्हणजे फक्त ट्रिपल ड्रग ART रेजिमेन आणि बेबीला नेव्हरॅपिन किंवा झिडोवडीन सिरप हे व्यवस्थित ऍज पर टाइमलाइन्स दिलं तर हे चान्सेस 30 to 45% चे लेस दॅन 1% पर्यंत येतात.
आणि अशा प्रकारे आपण प्रिव्हेन्शन टू पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन करू शकतो. थँक्यू. तुम्ही जे काही क्वेश्चन असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाकलेत का? सर एकच क्वेश्चन आहे चॅट बॉक्स मध्ये. हा, अलिबाग कडनं आहे. रायगड ARTC कडनं एकच प्रश्न आलेला आहे. ANC ऑन TL ATPR प्लीज ऍडवाइज रेजिमेन फॉर बेबी. पेशंट मदर जर TL ATP वरती असेल आणि ती NNART वरती फेलर म्हणून सेकंड लाईनला असेल तर बेबीला आपण झेडोडिन सिरप देणार. थँक्यू सर. हा, आणि अजून ह्याच्यामध्ये पण आहे, समजा आता ह्याच्यात सिनियर कसं असतो की आपण रेजिमेंट केली TL ATVR केली, आपण सेकंड लाईन चालू केली असेल म्हणजे मदर पहिल्यांदा ZLN वरती असणार. त्यामुळे चान्सेस असे पण आहेत की झेडोडिनला सुद्धा ती रेजिस्टंट असू शकते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून एक आपल्याकडे ऑप्शन आहे झेडोडिन किंवा आपण बेबीला LPR पण देऊ शकतो. कुणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज अनम्यूट करा. तुम्ही प्रश्न विचारू शकता अनम्यूट करून. हॅलो सर, अलिबाग वरून बोलते, रायगड. हा, बोला मॅडम. हा सर, मला ट्रान्झिट पेशंट आहे बेसिकली, 7 months ऑफ अमेनोरिया आणि पेशंट वरून TL अटॅक. माझाच प्रश्न होता सर. आणि फेटर आहे ZLN वर होती पेशंट. तर ARV प्रॉफिलॅक्सिस काय देणार आपण बच्चूला? आपल्याकडे ZL अवेलेबल असेल तर ZL किंवा LPVR. नेव्हिरॅपिन नाही देणार आपण. प्रॉफिलॅक्सिस सर झिडोविडिन प्लेन माझ्याकडे आहे. हा, मग झेडोडिन द्या तुम्ही. पण सर पेशंट फेलियर वर आहे. हो हो, म्हणून ते बोललो पेशंट ZLN वरतीच असणार सुरुवातीला. पण काही मग अशी आपण बघितलं की आपल्याकडे नेव्हिरॅपिन अवेलेबल नसेल तर आपण झेडोडिन देतोय. सेम इथेच की आपल्याकडे समजा आयडियली LPVR द्यायला पाहिजे, कारण पेशंट ZLN वरती फेल होती म्हणून तिला आपण TL ATVR दिलं होतं. ओके, सो झिडोविडिन द्यायला पाहिजे. हो. ओके, थँक्यू सर. हॅलो सर. हा, बोला. हा, AIT चंद्रपूर बोलत आहे सर. हा, बोला मॅडम. हा सर, आमच्याकडे काही पेशंट आहे EID बच्चू ज्यांना 18 DBS पॉझिटिव्ह आले होते. त्यावेळी आम्ही AIT स्टार्ट केली होती. पण आता बच्चू 18 month निगेटिव्ह आले सर. तर आता काय करायचं, त्यांचं AIT चालू ठेवायची की बंद करायचं? आता त्यांचा अँटीबॉडी निगेटिव्ह आली. हा सर. ओके, ह्याच्याबद्दल थोडं मी पण कन्फ्युज आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या, मी प्रॉपर फॉलोअप घेऊन त्याच्यावरती नायकोशी डिस्कस करून तुम्हाला सांगेल त्याच्यावरती काय करायला पाहिजे. ठीक आहे सर. गाईडलाईन्स करा. ओके सर. अजून काही क्वेश्चन असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा ईमेल सुद्धा करू शकता. तुमचे आन्सर्स तुम्हाला मेलवरती भेटून जातील किंवा जे ह्याच्यावर एक रेकॉर्डिंग येईल त्याप्रमाणे तुम्हाला एक मेल येऊन जाईल ज्यांनी अटेंड केले किंवा प्रत्येक ART सेंटरला. सर आय थिंक दॅट्स ऑल. कोणाचे प्रश्न नाही आहेत वाटतं आता. थँक्यू सो मच सर. हॅलो. हा, बोला बोला. हा, मी PCO इथून बोलते. हा, ते नवीन OM आलाय ना, 18 months नंतर 18 months कंप्लीट झालेलं बच्चूचा ELISA परत करायचं आहे जरी पेशंट ART वर असेल तर. त्याचं नवीन गाईडलाईन्स आलेत का काही? सध्या तरी नाही, मला तरी माहिती नाहीये. काय असेल तर गाईडलाईनच्या नवीन OM वगैरे असेल तर तुम्हाला परत मी फॉरवर्ड करतो ईमेलवर. हा, कारण आमच्या हॉस्पिटल सिटी जे काउन्सिलर आहेत त्यांनी सांगितलं मला की OM बदलला आहे म्हणून, नवीन आलंय म्हणून. असेल तर डिटेल्स मला म्हणजे लवकर कळवाल तर. हो हो, सगळ्या ART सेंटरला तो परत पाठवला जाईल आणि ह्याच्यावरती समजा चेंज झाले असतील तर ह्याच्यावरती सुद्धा एक रिलीज होऊन जाईल. ओके ओके ओके, थँक्यू.
So I think we end this session. Okay. Thank you, sir. Thank you all.